नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांची माघार, अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी. मतांसाठी घोडेबाजार सुरू झाल्याचं निदर्शनास आल्यानं निवडणुकीतून माघार, बाळ माने यांची प्रतिक्रिया. तर बाळ माने यांनी योग्य निर्णय घेतला, मंत्री नितेश राणे यांचं प्रतिपादन. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज, जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची ग्वाही. आणि रत्नागिरी जिल्ह्यात भात पेरणीला वेग, शेतकरी राजाची नजर पावसाकडे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. अर्ज मागे घेताना भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बाळ माने यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी मंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आम्ही बाळ माने यांच्या निर्णयासोबत आहोत असं सांगितलं. आज मी इथे जे उपस्थित आहे ते भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमची महायुतीचं सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि हे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमच्या सुमित्रा पवार मॅडम, आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मला बिलकुल एवढं मोठं करू नका की तुम्ही ह्यांना आणलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. ह्या सगळ्या गोष्टी हो, तुम्ही प्रतिनिधी आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काम करतायत, राज्याला पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणून आज सब कुछ देवा भाऊ अशीच परिस्थिती आहे. म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे
की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही आज चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे. आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना एका लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय. मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे. आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांचा शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत जी काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. या निर्णयामागील कारणं त्यांनी माध्यमांसमोर मांडली. महाविकास आघाडी म्हणून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघामध्ये मी उमेदवारी अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भरलेला होता. 2 दिवसापूर्वी स्क्रुटिनी झाली, छाननी झाली, त्यामध्ये 6च्या 6 उमेदवार वैध ठरले आणि आज अंतिम दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा. या निवडणुकीमध्ये 1018 मतदार आहेत. त्याच्यातलं पक्षीय बलाबल मी फॉर्म भरतानाच मला माहिती होतं महाविकास आघाडी म्हणून आमचं संख्याबळ 200च्या आसपास होतं. लोकशाहीमध्ये निवडणुका लढवल्या पाहिजेत, बिनविरोध होऊ नयेत ह्या मताचाच मी होतो. परंतु गेल्या 4-5 दिवसामध्ये मी मतदारांच्या भेटीच्या निमित्तानं ह्या 1018 पैकी काही मतदार बंधू भगिनींना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक जण तीर्थयात्रेला गेल्याचं माझ्या लक्षात आलं. मी फॉर्म भरत असताना सुद्धा 4 फॉर्म भरले. एका फॉर्मला 10 सूचक लागतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हाचे 55 नगरसेवक किंवा सदस्य जिल्हा परिषद असे म्हणून मतदार होते. मला 40 सह्या मिळाल्या एका फॉर्मवर 10 प्रमाणे. मला महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या द्याव्यात म्हणून विनंती केली होती. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस आमची बैठक झाली होती. इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाळ साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रियाताई सुळे होत्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे शिवसेना पक्षाचे सचिव आमदार असलेले मिलिंद नार्वेकर होते आणि त्याचबरोबर आमचे खासदार अनिल देसाई होते. काही कारणामुळं अनिल परब साहेबांना येता आलं नव्हतं, अशी आमची बैठक झाली होती आणि त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी माझा उमेदवार करण्याकरता संमती दिली होती. याचा अर्थ असा होता की मला फॉर्म भरताना सुद्धा माझ्या घटक पक्षातील, मित्र पक्षातील मतदारांनी त्या ठिकाणी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं. मी अनेक वेळेला मागणी करूनसुद्धा मला सह्या मिळाल्या नाहीत आणि मला थोडंसं शंकेची पाल चुकली की मी जेव्हा विरोधी पक्ष म्हणून एकत्र लढतो आहे पण मला आज इथं सह्या मिळत नाहीत. परंतु त्यावेळची ती परिस्थिती तशी नव्हती. माझ्या पक्षाच्या सगळ्या सहकार्याने सह्या केल्या आणि आज मी जेव्हा आढावा घेतला तेव्हा पाहिलं की हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता, अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. दुसरीकडे बिनविरोधी विजयी ठरलेले अनिकेत तटकरे यांनी हा विजय दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. कोकणच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. येत्या काळात मतदारांशी सातत्यानं संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. माझे आदर्श, माझे नेते दिवंगत आदरणीय अजितदादांना मी निवडणूक समर्पित करतो. या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमच्या नेत्या आदरणीय सुनित्रा काकी असतील, माझे वडील आदरणीय तटकरे साहेब,
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत साहेब, नितेशजी राणे, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, माझी भगिनी आदितीताई, त्याचबरोबरच भैया सामंत असतील, निलेशजी असतील, सन्मान्य प्रमोदजी जठार साहेब असतील, त्याचबरोबर महेंद्र थोरवे साहेब असतील, रवींद्रजी पाटील साहेब असतील, प्रशांत ठाकूर साहेब असतील, महेश बालदी साहेब असतील, योगेशजी कदम साहेब असतील, शेखर सर असतील, महायुतीच्या सर्वच खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि नेते मंडळींचे असतील, मी विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मला पुनश्च कोकणाची या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते. साधारणपणे बिनविरोध निवडणूक होईल अशी काही अपेक्षा होती? याच्या वाटाघाटी आधीपासून काही सुरू होतं तुमच्या? काय सगळं ट्विस्ट एकाच वेळेला आलं? नाही, तसं काय या बाबतीतलं नव्हतं, कारण माझी उमेदवारीच खरं तर अर्ज भरायच्या अंतिम दिवशी त्या ठिकाणी जाहीर झाली, त्याच्यामुळे असं काहीच अभिप्रेत नव्हतं. पण या निमित्ताने ज्यांनी अर्ज भरलेले होते त्याच्यात सन्मान्य बाळमाने साहेब असतील, जोयली आमची दळवी माझी भगिनी असेल, त्याचबरोबर मानसी म्हात्रे असतील, दुसरे एक सहकारी अरविंदजी म्हात्रे असतील आणि अनिल चोप्रा असतील, यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनीसुद्धा मनाचा दिलदारपणा या ठिकाणी दाखवला आणि त्यांनी स्वइच्छेने त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. मागच्या टर्म नाही, तसं ओव्हरऑल निवडणुकीमध्ये आपण असं म्हणजे शेवटी प्रचार हा भाग त्या ठिकाणी असतोच, पण जरी आता ही निवडणूक आपण म्हणतात तसं बिनविरोध जरी झाली असेल तरी पुढच्या 10 दिवसामध्ये सगळ्या मतदारांचं जसं उमेदवार म्हणून मी गाठीभेटी घेणार होतो तसं घेण्याचा माझा निश्चितच पुढच्या 10 दिवसामध्ये प्रयत्न राहणार आहे. बाळमाने यांच्या माघारीमुळे कोकण विधान परिषद निवडणुकीतील चित्र पूर्णपणे बदललं असून अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय महायुतीसाठी मोठं यश मानलं जात आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेरच्या दिवशी 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या अधिकृत घोषणा करत आहे, असं मनोज जिंदल यांनी स्पष्ट केलं. नमस्कार. माननीय भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक 18/5/2026 प्रेस नोटद्वारे महाराष्ट्र विधान परिषदसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणूकमध्ये आपले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी एकूण 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे दाखल झाले होते. याच्यामध्ये श्रीमती जोयली महेंद्र दळवी, श्री सुरेंद्रनाथ यशवंत माने, श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे, श्रीमती मानसी संतोष म्हात्रे, श्री अनिल रमेश चोपडा आणि श्री अनिकेत सुनील तटकरे असे एकूण 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झाले होते. दिनांक 2 जून रोजी झालेल्या छाननीमध्ये ह्या 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. काल दिनांक 3 जून रोजी श्रीमती जोयली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाले होते. त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे आजचे अंतिम दिवस 4 जूनला श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे, श्री सुरेंद्रनाथ यशवंत माने, श्री अनिल रमेश चोपडा आणि श्रीमती मानसी संतोष म्हात्रे यांच्या वतीने आम्हाला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे दाखले मिळाले, प्रस्ताव मिळाले होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात निवडणुकीसाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी याचे श्री अनिकेत सुनील तटकरे
यांचे केवळ एकमेव नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्याने कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 21A अनुसार माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांचे म्हणजे आयोगाकडे आम्ही यांचे हे नमुना पाठवला आहे 21A आणि त्याप्रमाणे 23B नमुना 23B रिटर्न ऑफ इलेक्शन याप्रमाणे बिनविरोध निवडून श्री अनिकेत सुनील तटकरे याची घोषणा पण करत आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे आणि तसेच आपले पत्रकार, सोशल मीडिया, समाज माध्यम, प्रशासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वांचा सहकार आम्हाला मिळाला, त्याबद्दल आभार मानतो. आणि आचारसंहितेबाबत माननीय भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आपल्याला मिळेल ते देईल. जिल्ह्यात काही ठिकाणी पडत असलेल्या तुरळक पावसामुळे भात पेरणीच्या कामाला वेग आल्याचं चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी आपल्या कुटुंबियांसह शेतात उतरून भात शेतीच्या कामात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मान्सून नियमितपणे दाखल होईपर्यंत घाईघाईनं पेरणी करू नये अशा सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणात मान्सून साधारणतः 10 जून नंतर दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पडणारा तुरळक पाऊस आणि स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली असून काही ठिकाणी प्रत्यक्ष पेरणीची कामंही सुरू झाली आहेत. भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असल्यानं शेतकरी मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करण्यावर भर देत आहे. शेतांमध्ये नांगरणी, मशागत आणि पेरणीची कामं सुरू असून ग्रामीण भागात शेती कामांची लगबग वाढली आहे. एकूणच भात पेरणीच्या हंगामाला सुरुवात झाली असून आता शेतकरी राजाला नियमित आणि समाधानकारक पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी पूर्ण केली असून आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी विविध विभागांच्या आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. पूरस्थिती, भूस्खलन, वादळी वारे तसंच आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल आपली बऱ्याच मीटिंग झालेली आहे. मी पण मीटिंग घेतली आहे, प्रत्येक प्रांताकडे पण मीटिंग झाली आहे. त्याचबरोबर माननीय पालकमंत्री साहेबांनी पण याची मीटिंग घेतली होती. आणि आमचा जिल्हा त्याचबरोबर आमचे सर्व प्रांत अधिकारी असेल, सर्व यंत्रणा डिझास्टरबद्दल या पावसासाठी सज्ज आहे. त्याच्यासाठी आम्ही आपले 3 पिलर्सवर काम केलं होतं. एक आहे रेस्पॉन्स, म्हणजे जेव्हा पाऊस येईल, जेव्हा मोठा म्हणजे फ्लड सिच्युएशन असेल, कुठलाही सिच्युएशन असेल, दरड कोसळण्याचा सिच्युएशन असेल, ते सर्व ठिकाणी आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे. त्याच्यामध्ये कुठे कुठे आता तुम्ही बघितलं असेल की मागच्या 1 वर्षापासून आमच्या जिल्ह्यामध्ये गाड काढण्याच्या मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला खूप रिलीफ मिळणार आम्हाला अपेक्षित आहे तसा. आणि त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये गाव पातळीवर मला असं वाटतं जर 110 जवळपास असे गाव आहे ज्याच्यामध्ये आपण सायक्लोन अफेक्टेड असतो आणि लँडस्लाईड प्रोन पण आपल्याकडे जवळपास, मला आता संख्या एक माझे डोक्यात येत नाही, परंतु ती संख्या आहे त्याच्याबद्दल पण आपण नोटिसेस काढण्यात आलेले आहे. तो सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज आहे. सर्व ठिकाणी आता मॉक ड्रिल्स बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये याच्यासाठी होतो. आपली NDRFची टीम जी आपल्याकडे येतो, आम्ही त्यांच्यासोबत पण संपर्क साधलेला आहे. आर्मीची एक आपल्याकडे टीम बटालियन आली होती, त्यांनी पण सर्वेक्षण केला होता. ते सर्वेक्षण करून पण गेलेले आहे. आणि याच्यामध्ये जे काही उपकरण लागतो, बोट्स लागतो, मला वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याकडे बोट्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर कटर्स असतो, वेल्डर्स असतो, डायव्हर्जन रूट्स असतो. आम्ही ट्रॅफिक पोलीसला, त्याचबरोबर नॅशनल हायवे, स्टेट हायवे सर्व यंत्रणाला डायव्हर्जन रूट जिथे जिथे काम चालू आहे, जसं मुंबई गोवामध्ये काही ठिकाणी काम सुरू असतील, आपले कोल्हापूर रस्त्यावर काही ठिकाणी काम असतील, बाकी जे घाट आहे त्या ठिकाणी पण काम सुरू आहे. त्यांनी डायव्हर्जन्स रूट्स क्रिएट करण्यासाठी सांगितलं आहे. ते सर्वांनी आम्हाला प्रेझेंटेशन पण दिली आहे की सर्वांनी डायव्हर्जन रूट्स पण क्रिएट केलेले आहेत. तर याच्यासाठी आपला जिल्हा सज्ज आहे. 100% मला विश्वास आहे की यावर्षी आपल्याला याच्यामध्ये जर सर्वांचा जर सहकार राहिला तो या पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे चांगली पद्धतीने आपण याला हँडल करू शकतो. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अत्यंत खालावल्यानं शहरासमोर भीषण पाणी टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. मान्सून लांबल्यानं आणि उन्हाचा तडाखा कायम असल्यानं धरण परिसरातील पाणी पातळीनं नीचांकी पातळी गाठली आहे. उपलब्ध पाणीसाठा पाहता आता शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयाची टांगती तलवार नागरिकांवर आहे. सद्यस्थितीत शीळ धरणात केवळ 0.58 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. शहराची पाण्याची दैनंदिन गरज प्रतिदिन 19 ते 20 दशलक्ष लिटर एवढी आहे. हे पाहता हा साठा जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच आहे. सध्या आठवड्यातून एकदा पाणी कपात करून परिस्थिती हाताळली जात असली तरी पाऊस लांबल्यास हे नियोजन अपुरं पडणार असल्याचं स्पष्ट होत आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून आता पाणी बचतीसाठी 1 दिवस आड पाणी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या नियोजनानुसार शहराचे 2 भाग करून आलटून पालटून पाणी पुरवठा केला जाणार आहे. जर परिस्थिती अधिकच गंभीर झाली तर धरणातला 0.50 दशलक्ष घनमीटर मृत साठा वापरण्याचा नाईलाज प्रशासनाला करू लागू शकतो. मात्र या पाण्याची गुणवत्ता वेगळी असल्यानं हा निर्णय अत्यंत शेवटचा पर्याय म्हणून ठेवण्यात आला आहे. पाणी पुरवठा समितीचे सभापती निमेश नायर यांनी या गंभीर परिस्थितीची तातडीनं दखल घेतली आहे. त्यांनी प्रत्यक्ष धरणावर जाऊन पाहणी केली असून पाणी पुरवठ्याचं संकट टाळण्यासाठी ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सातत्यानं चर्चा करत आहेत. पावसाची प्रतीक्षा कायम असल्यानं रत्नागिरीकर नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीनं करावा असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
कोकण विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांची माघार, अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी. मतांसाठी घोडेबाजार सुरू झाल्याचं निदर्शनास आल्यानं निवडणुकीतून माघार, बाळ माने यांची प्रतिक्रिया. तर बाळ माने यांनी योग्य निर्णय घेतला, मंत्री नितेश राणे यांचं प्रतिपादन. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज, जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची ग्वाही. आणि रत्नागिरी जिल्ह्यात भात पेरणीला वेग, शेतकरी राजाची नजर पावसाकडे. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.